हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. तर आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला वारंवार एकच प्रश्न विचारण्यात येत आहे, की ज्या हं, भागांना पाऊस झालेला नाही, म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, की बीडमध्ये पाऊस झाला, परंतु तुरळक पाऊस आहे. हं, हं. तर आपल्याला शेतकरी फोन करत होते, की कसा पाऊस राहणार, म्हणजे जे पुढील 7 दिवस आहेत, ते कशी कंडिशन राहणार पावसाची? नक्कीच. आज 27 तारीख आहे आणि आज सुद्धा आता मागच्या 2-3 दिवसापासून परभणीमध्ये, बीडमधल्या काही मोजक्या भागांमध्ये होईना सुरुवात झाली आहे. काल रात्री आष्टी, शिरूर या तालुक्यामधल्या काही मोजक्या भागांना होईना पण चांगली सुरुवात झाली आहे. आजपासून बीड भाग, परभणी, लातूर भाग इकडे कव्हर जास्त आहे. विदर्भाच्या तुलनेमध्ये मराठवाड्यात कमी आहे. पण विदर्भात देखील काल रात्री चांगल्या पद्धतीने घेतलंय. आता 20-25% भाग हे दरवर्षीच मागे राहतात. त्या पद्धतीनं तिथे सुद्धा ती व्याप्ती पूर्ण होईल. त्यामध्ये चिंता करण्यासारखं नाहीये. हो, पण मराठवाड्यामध्ये हे जे काही वातावरण आहे, आता उत्तरेकडनं दक्षिणेकडे क्रॉस करत येणार आहे आणि आजपासून बीडला पावसाची सुरुवात संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. हां, हां. आणि हे 28-29 तारखेपर्यंत बीड जिल्हा, परभणी जिल्हा, सांगली, सोलापूर जिल्ह्यामध्ये ही सुरुवात होऊन जाईल. आणि चक्क जूनच्या ह्या 30 तारखेपर्यंत इकडे सगळे भागून जातील. पण हो. आजपासून तिथे व्याप्ती वाढायला सुरुवात होईल 27 तारखेला. हां, हां, हां. हं. बरं सर, इतर जिल्ह्याची काय कंडिशन राहणार सविस्तर? इतर जिल्ह्यामध्ये आता बघायला गेलं तर जळगावमध्ये सुद्धा सौंदर्याची व्याप्ती झाली नाही. पण अनेक ठिकाणी रोज चांगल्या पद्धतीचा पाऊस पडतोय. संभाजीनगरमध्येही आता काल गंगापूरला रात्रीच्या वेळेला काही ठिकाणी राहुरी, शिर्डी भागामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस झालाय. हो, म्हणजे अशाच प्रकारे का होईना, थोडं तितकं का होईना भाग घेणं चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि अनेक ठिकाणी पाऊस पडला की पेरणीला वेग सुद्धा येतोय. पण असं करत महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 70% विदर्भाची तो व्याप्ती जास्त आहे. पण मराठवाडा, विदर्भ आणि सगळ्या महाराष्ट्राची जर व्याप्ती मोजली तर 70% एवढी झालेली आहे. बरोबर. फक्त 30% एवढा भाग आहे. हो, त्या भागाची देखील ह्या 2 दिवसामध्ये व्याप्ती पूर्ण होऊन जाईल. बरोबर. मात्र सर, हं. उद्याची कंडिशन कशी राहणार? उद्या उलट जास्त आहे. उद्या हे बघा आपण जे सोडलेल्या भागांवरती जास्त फोकस करतोय. हो. त्या उद्याच्या पावसात देखील बीडचा समावेश आहे. गेवराई, घनसावंगी पट्टी आजही आहे, उद्या पण आहे. हां, हां, हां. आणि मंठा असेल, तळणी परिसर असेल, त्यामध्ये काल झालाय पण आजही चांगला असणार आहे. हो. नांदेड पट्ट्यातही सलग तिसरा दिवस चांगला आहे. फक्त राहिलेल्या भागांची जी काही मर्यादा आहे ती आज पूर्ण होऊन जाईल आणि उद्यासुद्धा. म्हणजे अशा प्रकारे ते सिस्टम कार्यरत आहे. बाकी अहिल्यानगरला सगळ्यात वंचित भाग आहे. तिथे देखील आज बऱ्यापैकी क्रेज आहे. पंढरपूर, सांगली, सातारा हा देखील साताऱ्याचा काही भाग मोजकाच राहील. पण सांगलीचा दक्षिण, पूर्व आणि सोलापूर भाग हा बऱ्यापैकी राहील. हो. हं. मात्र सर, तुम्ही काल जे लाईव्हमध्ये सांगितलं होतं, की रात्री पावसाला सुरुवात होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आपल्याला पाऊससुद्धा पाहायला मिळालेला आहे रात्री. हं, हं. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी वगैरे, लागवड वगैरे केली होती, त्यांची सक्सेस झालेली आहे 100%. चला आज आपण काय करूयात थोडं विस्तृत पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करूयात. हो. आज असणारे जे काही जिल्हे आहेत, जळगाव जिल्हा, मालेगाव, नाशिक, कन्नड, सिल्लोड, जळगावचे जवळपास एकंदरीत दक्षिण आणि उत्तरेकडील सर्व तालुके, हां. अकोल्यामधल्या उत्तरेकडील भागांना, बुलढाण्याच्या उत्तरेकडील भागांना, मलकापूर साईड, खामगाव साईड, देवगराच्या साईड सुद्धा आहे. हो. भोकरदन, जाफराबाद देखील आज बऱ्यापैकी सुरुवात होते. त्यानंतर अमरावती, अकोला हा देखील आज पुन्हा एकदा मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटामध्ये आहे. हां, हां. यवतमाळ, चंद्रपूर हे देखील भाग आज चांगले आहेत. हो. त्याचप्रमाणे माहूर, गड परिसर, चंद्रपूरचे सर्व तालुके, यवतमाळचे सर्व तालुके पण व्याप्ती बऱ्यापैकी आहे. काही भाग सुरू शकतात. बरोबर. पुसद, डिग्रजचा देखील आज पुन्हा समावेश आहे. हो. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये लातूरकडील भाग आणि दक्षिणेकडील भाग म्हणजे लातूर, अहमदपूर, उत्तरेकडील भाग अहमदपूर हे भाग देखील आहे. अंबाजोगाई आहे. हां, हां. केज परिसर आहे. अशा प्रकारे ह्या भागांचा समावेश आहे. हो, बरोबर सर. अहिल्यानगर, श्रीगोंदा, कडाष्टी परिसर आहे. हो, सोलापूर हे देखील भाग आहे. बरोबर. हं, माझा सर शेतकऱ्यांना एक प्रश्न आहे, जे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न चालत आहे, की आमच्या हं. भागामध्ये पाऊस कमी आहे, आमच्या भागामध्ये पाऊस जास्त आहे, तर हे आपल्याला कमेंट करायला पाहिजे. मी पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच शेतकऱ्यांचे जे काही शेतकऱ्यांचे 100% प्रश्न येणार, ते नक्कीच मी पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार सर. नक्कीच, नक्कीच. हो. तर सर, तुम्ही एक शेतकऱ्यांना डिटेल व सविस्तरमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच.